नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच राजकीय वर्तुळातली एक महत्त्वाची बातमी. शिवसेनेचं ऑपरेशन टायगर 3.0 प्रगतीपथावर आहे. ठाकरेंचे 4 आमदार शिंदेंना भेटलेत. ठाकरेंचे 16 आमदार फुटणार अशी चर्चा सध्या रंगली आहे. उबाठा आमदार आणि शिंदेंकडून अज्ञातस्थळी भेट गेलेली आहे, चर्चा केली गेलेली आहे असं समजतंय. ठाकरेंचे 4 आमदार एकनाथ शिंदे यांना भेटले. त्यांच्यासोबत इतर 12 आमदार तयार आहेत असं आश्वासन त्यांनी शिंदेंना दिलं असल्याचं विश्वसनीय सूत्रांचं म्हणणं आहे. त्यामुळे ठाकरेंचे 16 आमदार फुटणार अशी चर्चा सध्या रंगलेली आहे. त्यांनी केलेलं मुख्यमंत्री असतानाचं काम आणि आता देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्यांना देत असलेली साथ याच्यामुळे त्यांच्याबद्दल प्रचंड जनतेला आकर्षण आहे, तसंच लोकप्रतिनिधींना आकर्षण आहे. आणि म्हणून आता खासदारांचा टप्पा संपलेला आहे. भविष्यामध्ये आता तुम्ही जे म्हणताय की महाविकास आघाडीचे आमदार गैरहजर राहत आहेत, तर ते का राहत आहेत याच्याकडे आम्ही लक्ष ठेवून राहू. या सगळ्या संदर्भात प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्याला आणखी तपशील देत आहेत. शुभम. नक्कीच रिद्धी, खरं तर ऑपरेशन टायगर जे आहे खासदारांचं त्याचं झालेलं आहे, कारण की सगळ्यांनी पक्षप्रवेश जो आहे तो शिंदे गटात केलाय. पण मात्र आता चर्चा जी आहे ते आमदार आणि नगरसेवकांबद्दल होती. अशामध्येच आता विश्वसनीय सूत्रांकडून अशी माहिती मिळत आहे की ठाकरे गटाचे 20 आमदारांपैकी 4 आमदार यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि इतकंच नव्हे तर 12 आमदार आमच्यासोबत यायला तयार आहेत अशी देखील ग्वाही त्यांना दिलेली आहे आणि आश्वासन जे आहे हे देखील त्यांना दिलेलं आहे. अशामध्ये एकनाथ शिंदेंनी त्यांना देखील याबद्दल सकारात्मक प्रतिसाद देत या 16 जणांबद्दल काहीतरी लवकरच निर्णय घेऊन जे आहे तयारीला लागले आहेत. आणि अशामध्ये ऑपरेशन टायगर 3.0 हे सध्या ऍक्टिव्ह झाल्याची चर्चा जी आहे राजकीय वर्तुळात रंगलेली आहे. खरं तर 1.5 दिवस शिंदे हे अज्ञातस्थळी गेले होते आणि त्यामध्ये त्या 4 आमदारांची भेट घेतली आणि इतकंच नव्हे तर सर्व आमदारांसोबत त्यांचा संपर्क देखील झालेला आहे. जे 12 आमदार आहेत त्यांच्यासोबत देखील संपर्क झाल्याचं सूत्रांकडून समजून येत आहे. अशामध्ये सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशन संपण्याच्या पूर्वी हे ऑपरेशन टायगर होतं. या अधिवेशनानंतर याच्याकडे आता मात्र सगळ्यांचं लक्ष आहे. जी, निश्चित. शुभम, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी.